अर्जुन पवार साहेब आपण त्या ठिकाणी द्या करणला. करण आपण देखील या ठिकाणी या. करण बॅट्समन करण आणि प्रांजितला विनंती करेल की आपण या ठिकाणी या. पाच षटकाची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. पप्पू आणि त्याच्या साथीला विलास अशी सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. येस बॅटिंग करत असताना प्रांजितने लाजवाब बॅटिंग खरं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली आणि करणची देखील बॅटिंग चांगली राहिली. करण आणि प्रांजितला विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा टॉस बॉक्स कक्षामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. येस प्रत्येक विकेटसाठी दत्ता मते साहेबांकडून दिले जातील 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी. हे प्रेम आहे खरं तर खेळाडूंवर असलेलं प्रेम जे मात्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. दत्ताजी मते साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी दिले जाईल. चला विनंती करेल आयोजकांना आपण त्या ठिकाणी मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. यश आपण त्या ठिकाणी मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या आणि करण आपण देखील त्या ठिकाणी जा. 500 रुपयांचं रोख पारितोषिक जी मात्र तुम्हाला दिले जाईल. अर्थात चला मॅन ऑफ द मॅच लगेच त्या ठिकाणी जा. करण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल यस त्या ठिकाणी जा. कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि विराज खडे यांच्याकडून देखील 500 रुपये त्यांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल वाडा कॅच आणि एकच आवाज आम्हाला या ठिकाणी समालोचन कक्षामधून आला की ओय. सचिनजी भोईर साहेबांचा देखील त्या ठिकाणी केलं जाईल मान आणि सन्मान. येस ओके. यावेळेस मात्र प्रांजितला ट्रॉफी दिली जाते मॅन ऑफ द मॅचची. दमदार बॅटिंगची मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि आज खरं तर हे वेड क्रिकेटचं वेड जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सातत्याने स्पर्धा भरपूर चांगल्या होतात परंतु कशाळे प्रीमियर लीगची जी स्पर्धा आहे ना ती दमदार आयोजन आणि दमदार नियोजन जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोड गर्दी जी मात्र आज या मुख्य क्रिकेटच्या मैदानाकडे जे मात्र पाहायला मिळते. षटकार अटॅक साठी खरं तर नितेश माळी यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. खरं तर आम्ही बक्षीस तर लावतोय आणि ते बक्षीस देखील यस शेवटपर्यंत द्या म्हणजे झालं नाहीतर हे लोक आमचं देखील इथून आमच्यावर जोड घेतील. यस विलास आणि प्रभाकरला आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला. यस प्रभाकर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे डाव सावरावं लागेल. या मॅचमध्ये धावा जमवायचे असेल तर बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल. आदित्य यावेळेस मात्र फटका फसला क्षेत्ररक्षक बॉल खाली इथे सोडली जाईल. फलंदाज प्रभाकरला या ठिकाणी जीवदान दिलं जातं आणि या मॅचमध्ये खरं तर बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. पुढे एकदा श्री गणेश केलं जातं 1 या धावसंख्येने. फलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल पॅथॉलॉजी वॉरियर्स अशी मॅच जी मात्र आपण बघतोय. असं म्हटलं जातं ना की 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8707 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहिली आणि बघता बघता एक सूर्य आमच्या डोळ्यासमोर आला आणि त्या सूर्याची लखलखते किरणे जे ब्रह्मांडामध्ये पसरली आणि तिथून त्या सूर्याची प्रत्येक किरणे सांगत होती आमच्या पावलांना आता उठून उभा राहायचं. नुसतं उठून उभं राहायचं नाही
तर चालायचंय, नुसतं चालायचं नाही आहे तर धावत सुटायचंय आणि आम्हाला पोचायचंय त्या मैदानाकडे, ज्या मैदानाचं तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावलंय तो मैदान म्हणजेच कशेळे गावाचं हे क्रीडांगण जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच क्रीडांगणावर होणारी ही दमदार स्पर्धा अर्थात कशेळे प्रीमियर लीग 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हलकासा स्टेअर केला, शतरक्षक नाहीये आणि तिथे मी तर म्हणेन घेतली जाईल एक सिंगल धाव. यस, जय हनुमान कशेळे यंगस्टार 11 कशेळे आयोजक यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर सर्व खेळाडूने तसेच सर्व यंग स्टारने जी घेतलेली अफाट मेहनत आहे ना त्या मेहनतीला खरं तर सलाम करूया, कारण ती मेहनत चांगली पाहायला मिळते. इथे पहिला षटक समाप्त झाला आहे, टीमची टोटल जाऊन पोचले 7 या आकड्यावर आणि यस सचिन भोईर सरांचा या ठिकाणी खरं तर सत्कार केला जाईल. अर्थात मी विनंती करेल सचिन भोईर साहेब आपण टॉस बॉक्स कक्षाजवळ जायचं. यस, अर्जुन पवार आपल्या हस्ते त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. खरं तर पाहुण्यांचा सत्कार करणं तितकंच महत्त्वाचं असतं आणि आज ते सत्कार करत असताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल अर्जुनजी पवार यांच्या माध्यमातून तो सत्कार केला जाईल. सचिनजी भोईर सर्वांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान जो मात्र या ठिकाणी केला जाईल. असं म्हटलं जातं ना की भारतीय संस्कृती जपत असताना प्रत्येक पाहुण्यांचं या ठिकाणी सत्कार करणं अपेक्षित असतो आणि तेच सत्कार करत असताना सचिनजी भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. एक दमदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि आज ते खरं तर कशेळे प्रीमियर लीगच्या प्रेमापोटी ते देखील उपस्थित झाले. त्यांचा देखील या कशेळे प्रीमियर लीगमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर सर्व एक स्टार खेळाडू अर्थात त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील शुभ आगमन आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय, टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर अर्धा आपल्याला पाहायला मिळेल सुजल जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला प्रभाकर फलंदाज पाहायला मिळेल आणि यावेळेस प्रभाकरला बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला फटका दर्जेदार आहे, एक तर घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न नाही आहे, जास्तीचा काही मिळणार नाही आहे. नक्कीच एक या धावसंख्येवर या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रभाकरच्या बॅटमधनं खरं तर 3 बॉल खेळलेत आणि 3 धावा देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या आणि तदनंतर विलास ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचला 8 या आकड्यावर. खरं तर धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर धावा नक्कीच बनवाव्या लागतील, कारण मॅच महत्त्वाच्या मॅचमध्ये खरं तर ती बॅटिंग देखील पाहायला मिळेल. सुजल पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, बॉल चाललाय वन बाउन्स, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी खरं तर राहुलजी अरपुडे साहेबांचा देखील शुभ आगमन जे मात्र मुख्य व्यासपीठावर आपण बघतोय. सकाळच्या सत्र चालू आहे आणि या सत्रामध्ये खरं तर पाहुण्यांची रेलचेल देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जसा जसा वेळ होईल ना तसा तसा आज या स्पर्धेचा अंतिम दिवस असल्या कारणाने नक्कीच भरपूर पाहुणे देखील पाहायला मिळतील. सुजलच्या विरोधात बॅटिंग चांगली केली बिलासने आणि येथे मी तर म्हणेन शॉर्ट मिडॉनला खरं तर बॉल अडवला जाईल स्वतःच्या फॉलर थ्रोमध्ये आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. आमचे खरं तर KTC.inच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, पूर्ण भारतभर ही स्पर्धा खरं तर दाखवली जाते. अर्थात त्यांचं देखील आपण करूया अभिनंदन, कारण कॅमेरामॅनचं ना जबरदस्त काम चालू आहे. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. यावेळेस मात्र उडवली जाते दांडी, फर्निचर डिस्पॅच, फलंदाज फेल, अर्थात प्रभाकर बॅक टू द पॅव्हेलियन.
थँक्यू डीजे. अर्थात प्रभाकर या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळाला. अर्थात बॅटिंग थोडीशी कमी राहिले आज. मी तर म्हणेन पॅथॉलॉजी वॉरियर संघाची. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सुजलला बघतोय, ज्याने चांगली कामगिरी केली अद्यापर्यंत. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ फटका अर्थात एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना फलंदाजाच्या बॅटमधनं येतोय हा दमदार षटकार. यस, षटकार हॅट्रिक साठी खरं तर प्रशांत राणे यांना 1000 रुपये दिले जातील. अर्थात षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय यशच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल. बॅटिंग देखील तितकी महत्वाची करावी लागेल. खरं तर या स्पर्धेमध्ये आजचा विचार केला ना तर हा षटकार सर्व काही सांगून जाईल. कारण ज्यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये जरा षटकार ठोकणं ना फार कठीण असतं आणि ते काम केलं आहे गणेशच्या माध्यमातून. खरं तर गणेश एक चांगला खेळाडू आहे. टीम कशाळे संघासाठी सातत्याने त्याची कामगिरी चांगली राहिले. परंतु आज या मॅचमध्ये धावा जमवायचे. एक षटकार आला त्याच्या बॅटमधनं. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल होता त्यावर शॉर्ट मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आहे. बॅकअप देखील तितकं चांगलं पाहायला मिळालं आणि तदनंतर घेतली जाईल एक सिंगल धाव. फलंदाजी करणारी टीम अर्थात पॅथॉलॉजी वॉरियर्स या संघाची धावफलक जाण पोहोचलाय तब्बल 20 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात 20 धावा आपण बघतो. षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजून उर्वरित 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये देखील धावा जमवाव्या लागतील. 20 धावा आपण स्कोर बोर्डवर पाहतोय. एस डीजे बॅटमधनं 10 धावा आल्या. प्रशांतच्या बॅटमधनं 7 धावा आपण पाहिल्या. तब्बल 2 षटक समाप्त झाले. टीमची टोटल 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. आता नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर यशला पाहू शकाल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन झाला नाही. विषेपमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ फटकामधून म्हणजेच विषेपमधून जो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात 1 धाव घेतली जाईल. 1 धावेने 21 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज यशला पाहू शकाल. पहिल्या बॉलवर 1 धाव खर्च केले. आता स्ट्रायकिंग एंडला विलास. क्षमता आहे विलासकडे धावा बनवण्याची. त्या बनवल्या जातील का? शॉर्ट बॉल आडव्या बाटने फटका सजवायचा होता. यष्टी रक्षकाची चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. चेंडू सीमा पार. 4 धावा. आमच्या डीजे वाल्याला कुठेतरी एखादं इंजेक्शन दिलं ना तर फार बरं होईल. कारण त्यांचं खरं तर योगदान स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं राहिलं अद्यापर्यंत आणि ते राहायला पाहिजे. कारण त्यांच्या माध्यमातून मनोरंजन जो मात्र या मैदानावर केला जातो. त्या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. घेतले झाले एक सिंगल धाव आणि एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल. 26 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतो. दमदार सुरुवात केली फलंदाजी करत असताना टीम पॅथॉलॉजी वॉरियर संघाची. षटक क्रमांक 3 आपण बघतोय प्रगती पथावर आणि या ओव्हरमध्ये धावा येतील का? प्रशांतच्या बॅटमधनं अलॉंग द कार्पेटचा फटका काऊ कॉर्नर रिझनमध्ये पाहायला मिळाला आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. 1-1 धावांवर संघर्ष केला जातोय. पॅथॉलॉजी वॉरियर्स या संघाचा संघर्ष चालू आहे. असं म्हणतात ना की हा संघर्ष केल्यावर ना
मॅचमध्ये आत्मविश्वास देखील वाढत असतो, परंतु तो संघर्ष महत्त्वाचा आहे आणि तो करावा देखील महत्त्वाचा आहे. इथे फटका चांगला आहे, फलंदाज विलाच्या बॅटमधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांकरता येतोय. हा दमदार चौकार. धाव फलक जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर. 31 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. 2 विकेटच्या मोबदल्यात षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या बॉलवर खरं तर धावा जमवल्या जातील का? त्या मॅच मध्ये खरं तर विलास एक भरपूर जुना खेळाडू आहे, अर्थात त्याच्या बॅटमधनं देखील आपण धावा पाहिला. 20-25 वर्षाचा अनुभव आहे. चौकार पाहिला त्याच्या बॅटमधलं. असं म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतोय, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तोच दहशत, तीच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतोय तो मात्र संपतोय. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाहीये, मी अजून जिंकलो नाहीये. आणि हेच साध्य करत असताना फलंदाज विलाची दमदार कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा सहजगत्या कंप्लीट करत असताना प्रशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडासा घसरतोय आणि तिथे 2 धावा. त्या फलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. षटक संपला तिसरा आणि 3 षटकाच्या मोबदल्यात टीम जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवर. आता उर्वरित 2 षटक बाकी आहेत, त्या 2 षटकामध्ये देखील धावा येणं गरजेचं असतील. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. तोच हर्षलला तुम्ही पाहू शकाल. हर्षल एक चांगला गोलंदाज आहे, परंतु धावा वाचवाव्या लागतील. 33 बनलेत, अजून किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये खरं तर बॅटिंग चांगली राहिली अद्यापर्यंत पॅथॉलॉजी वॉरियर संघाची. जणू काही असं वाटलं होतं 2 विकेट बाल झाले होते आणि तदनंतर जी बॅटिंग केली प्रशांत आणि विलासने ना, ती मात्र चांगली पाहायला मिळाली आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून धावा देखील त्या ठिकाणी येत आहेत. हर्षलचा हा पहिला बॉल. येस, पहिला बॉल कमालीचा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. पहिला बॉल आला डॉट आणि इथे चांगलं षटक हाताळत असताना हर्षलला तुम्ही पाहू शकाल. हर्षल देखील चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल आलाय डॉट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रशांत आणि त्याच्या बॅटमधनं धावा येतील का? यस, इथे नो बॉलची सांगता, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अर्थात तुम्ही पाहू शकाल येणारा बॉल असेल फ्री हिट. फलंदाज प्रशांतसाठी हा फ्री हिटचा बॉल असेल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. 34 धावा आपण बघतोय. लॉट्स ऑफ 2 विकेट. 34 34 धावा.
हा बॉल फ्री हिट असेल हर्षल या गोलंदाजाचा. येस बाटची टॉप एज होती. यष्टीरक्षकांनी केले चुकी. अद्यापपर्यंत विचार केला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल यष्टीरक्षक अतिशय चांगलं योगदान नक्कीच केलं होतं. परंतु त्या ठिकाणी खरं तर थोडासा फंबल झाला आणि नक्कीच घेतली जाईल डॉट बॉल. सुधीर होता यष्टीरक्षकाच्या भूमिकेतला. तुम्ही पाहू शकाल सुधीरला जेव्हा जेव्हा जय हनुमान कशाळे संघासाठी सातत्याने त्याची कामगिरी चांगली राहिले. परंतु आज मी तर म्हणेन चिक्या 11 साठी थोडाशी खराब कामगिरी. यावेळेस मात्र फटका फसलाय. इथे पकडली जाईल संपवलाय तो मात्र फलंदाज प्रशांतचा खेळ. एसडीजी वाडा फटका. शतरक्षक बॉल खाली बनेल दर्शक. चांगली फिल्डिंग खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. शतरक्षण करणारी टीम अर्थात चिक्या 11 संघाची जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तब्बल संघासाठी देखील 4 धावांचं योगदान वाचवलं. अर्थात हा षटकार पाहायला मिळाला असता. परंतु प्रतीकची दमदार कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विलासची विचार केला तर 21 धावा विलासच्या बॅटमध्ये आपण पाहिलं पॅथॉलॉजी वॉरियर संघासाठी. आणि इथे प्रतीकची बॅटिंग चांगली राहिली. शंका नाही. प्रतीक जेव्हा जेव्हा मैदानावर आलाय तेव्हा तेव्हा बॅटिंग चांगली राहिले. परंतु आज प्रतीकला ती बॅटिंग करावी लागेल. 6 आहे का? यस चेक केला जाईल. पंचांचा यस काहीच नाही त्या ठिकाणी. खरं तर चिक्या 11 संघाचं वैशिष्ट्य आहे खरं बोलण्याचं. ते खरं बोलले नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज होती. एसटी रक्षकाची चुकी भरपूर काही सांगून झाल्या मॅच मध्ये. हर्षलने ती गोलंदाजी चांगली केली होती. परंतु मी तर म्हणेन इथे झेल ड्रॉप केली जाते आणि अर्थात 4 षटकाची मॅच खरं तर या ठिकाणी येस अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरसाठी. अर्थात मी तर म्हणेन 10 फलक जाऊन पोहोचला 37. असं वाटलं होतं ते 3 षटकामध्ये 33 धावा बनल्या होत्या आणि तिथून कमालीचं षटक हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि हर्षलच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी चांगलं षटक हाताळलंय आणि अद्यापपर्यंत खर्च केले ते मात्र फक्त आणि फक्त 4 धावा. ते गोलंदाजी चांगली होती हर्षल चिक्या 11 संघाची. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका क्लास आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. 1 बाउन्स सीमारेखा पार विलाच्या बॅटमध्ये येतोय दमदार चौकार.
शॉटला पाहायला मिळेल रिदान 11 आणि हार्दिक 11 असे मॅच पाहायला मिळेल. धाफलक जाऊन पोहोचलाय 41. 41 धाबा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. दमदार सुरुवात झाली आहे पॅथॉलॉजी वॉरियर संघाची. 41 बनले. शेवटचा षटक प्रगती पथावर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सुजल, ज्याने गोलंदाजी करत असताना चांगले षटक हाताळलं होतं. तोच सुजल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्याच बॉलवर फटका दर्जेदार आहे. फलंदाजाच्या बॅटमधून उडवलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग 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 षटकार. तो षटकार चौकारांची आतषबाजी केली जाते. प्रतीकची खरं तर अद्यापर्यंत बॅटिंग चांगली राहिले. 9 धावाचं योगदान प्रतीकचं देखील आपण पाहतोय. परंतु विलासने जी बॅटिंग केली ना ती अप्रतिम आहे. अर्थात 25 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. आणि आज खरं तर पॅथॉलॉजी वॉरियर संघासाठी बॅटिंग भरपूर चांगली करत असताना आपण पाहतोय प्रतीक ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चांगले सुजल गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. कमबॅक करण्याचं काम केलंय सुजलने. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 47. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल कमबॅक केलाय. दीर्घाव चेंडू हाताळलाय आणि इथे कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुजल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला तुम्ही पाहू शकाल. एक चांगला खेळाडू आहे. इथे बॉलला उडवलंय. आला बारा गेला बारा उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही. तो फलंदाज प्रतीकचा दरारा अर्थात फलंदाज प्रतीकच्या बॅटमधनं हा ऑन साइडला षटकार. यशकडून देखील 1000 रुपये दिले जातील यात शंका नाही. प्रतीकचे बॅटिंग चांगले होते. एक षटकार आला. नेक्स्ट बॉल सुजलच्या विरोधात. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावां करताय हा चौकार. ला 57. 57 या आकड्यावर आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर पाहायला मिळेल का? 57 बनलेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज प्रतीकला, ज्याच्या बॅटमधनं खरं तर चांगल्या धावा येत आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पकडली जाईल. संपवलाय तो मात्र फलंदाज. प्रतीकचा खेळ अर्थात या मैदानाच्या बाहेर जात असताना प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उत्तमला तुम्ही पाहू शकाल. उत्तम भोईर मैदानाच्या आतमध्ये. एक वेळ असा होता की उत्तम भोईर नाव जरी घेतलं, यस, उत्तम भोईरने जर षटकार मारला, जर पडून मारला तर 1000 रुपये आणि उभा राहून मारला तर 500 रुपये. म्हणजे उत्तम भोईरसाठी हे पारितोषिक. यावेळेस आडवा बॅटने फटका ऑन साइडला चांगला पाहायला मिळाला. मिड विकेट रिझन मध्ये त्या ठिकाणी या चांगलं फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालं. घेतली जाईल 2 धावा. षटक संपल्याचा इशारा येतोय. म्हणजेच 5 षटकाचे मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 59. आता उर्वरित किती
उर्वरित 30 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बढवायचे आहेत ते मात्र जिंकण्यासाठी 60 धावा. चला बॉल द्या आयोजक पंचांकडे बॉल पुरवा, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. किंवा नक्कीच मी विनंती करेल अनिकेतजी भोईर आणि सतीशजी भोईर, सतीशजी मस्से साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर आपणास विनंती करेल की आपण या मंचावर येऊन स्थान पडावा. यस संकेत रमेश मते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचं मुख्य व्यासपीठावर. यस डीजे तोपर्यंत होऊन जाऊ द्या मनोरंजन. रिदान इलेव्हन संघाचा कॅप्टन आणि हार्दिक इलेव्हन संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या नाणेफेक करण्याकरिता. एस डीजे आणि सुधीर यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज चालू आहे की काय? येस अनिकेतजी भोईर आणि सतीश मसे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन आपण बघतोय मुख्य व्यासपीठावर. खरं तर त्यांना देखील तुम्ही पाहू शकाल, त्यांचं देखील आज सकाळच्या सत्रामध्ये खरं तर उपस्थिती आपण बघतोय. चला नेक्स्ट कर्जत ओपन प्रीमियर लीगचा देखील ऑप्शन 16 चालू आहे आज आणि अजय डायरे सरांची देखील अनुपस्थिती आम्हाला नक्कीच अनुभवते. त्यानंतर काल देखील तुम्ही आवाज ऐकला, तुम्ही सन्माननीय आमच्या पियुष बाबरे सरांचा देखील एक चांगला गोड आवाज ऐकला आणि आज खरं तर यस आदित्य मते यासाठी खरं तर पारितोषिक आहे प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज जो मात्र दिले जाईल. यस समीर शेठ फराड
यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, रिदान 11 संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि चूज द बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केले फिल्डिंगसाठी. रुपेश मोहिते साहेबांकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. प्रशांत राणे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. 38 सर्कलचा बंधन असलेला षटक पहिला गोलंदाज प्रशांतला पाहू शकाल. अवेस मात्र फटका दर्जेदार आहे आदित्यच्या बॅटमधनं. इथे टार्गेट देखील तितकंच मोठं आहे. 60 धावा बडवायचे. एक धाव तर आले म्हणजे श्री गणेशा केला जातो एक या धावसंख्येने. 60 धावसंख्या बडवायच्यात कशा प्रकारे बनवल्या जातील. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल आदित्य आणि त्याच्या साथीला सुधीर मते अशी सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडला सुधीरला बघतोय, नॉन स्ट्राईक एंडला आदित्य अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिली धाव जी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. 60 धावांचं टार्गेट आहे आणि यस मी तर म्हणेन चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाही. अर्थात या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल. ह्या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडला सुधीरला पाहू शकाल. एक चांगला खेळाडू आहे. 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर यश यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पैशांची खैरात केली जाते आज. खरं तर बाळा बोराडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन जे मात्र आम्हाला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र आडवा बाटे फटका सजवायचा होता ऑन साईडला. चांगली गोलंदाजी प्रशांत राणे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे परंतु आज त्याच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी देखील पाहतोय. तदनंतर विलासचं देखील योगदान भरपूर चांगलं राहिलंय. आज पॅथॉलॉजी वॉरियर संघाने इम्प्रेस केलंय. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक क्रीडा प्रेक्षक रसिकाला इम्प्रेस करण्याचं काम केलंय आणि ते नक्कीच यस उडवली जाते दांडी. यस आणि तिथे एकच जल्लोष जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज फेल सुधीर मध्ये बॅक टू द डगआउट.
पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 येस, एक धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. धावा लागले जातात ते मात्र 8 धावा. इथे गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. संजयला पाहू शकाल ते 2 विकेटच्या मोबदल्यात 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश आणि किरणला पाहू शकाल. जोपर्यंत किरण असेल ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा जमवल्या जातील यात शंका नाहीये. कारण अद्यापर्यंत किरणची थोडीशी बॅटिंग चांगली राहिली तर नक्कीच त्याच्या बॅटमधनं धावा येतील यात शंका नाही. 60 धावांचं टार्गेट आहे. ते 60 धावा बनवाव्या लागतील आणि इथे मी तर म्हणेन परफेक्ट यॉर्कर बॉल जो मात्र पाहायला मिळतोय आणि इथे येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. क्वीज बॉल शिल्लक आहेत आणि 52 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इक्वेशन जर पाहिलं तर फार मोठं आहे. ते सोपं करण्यासाठी ती बॅटिंग देखील करणं फार महत्त्वाचे आहे. परंतु यश स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो यशच्या बॅटमध्ये देखील मोठे फटके येत नाहीये. गोलंदाजी संजयची दमदार कामगिरी आपण बघतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाहायला मिळेल. फलंदाज या ठिकाणी पकडली जाईल. संपवलाय तो मात्र फलंदाज एसचा खेळ. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 3 परतीच्या प्रवासाला ठोक डीजे. येस डीजे थँक्यू. नक्कीच काल देखील आपण सामने पाहिले. सुपर 4 साठी क्वालिफाय झाले ते श्रीनगर केबी आणि ब्रदर्स 11 हे 2 संघ देखील आपण काल पाहिले. ते देखील सुपर 4 मध्ये जाऊन नक्कीच सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले आहेत आणि त्यांना देखील भरपूर देऊया शुभेच्छा या स्पर्धेदरम्यान. जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. चिक्या 11 त्याला फाईट करते टीम पॅथॉलॉजी वॉरियर्स. दमदार सुरुवात करत असताना पॅथॉलॉजी वॉरियर संघाच्या धावफलक जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावर आणि 60 धावा बनवाव्या लागतील चिक्या 11 संघाला. आज विचार केला तर बैलाचं नाव चिक्या आणि त्याच्या नावाने खेळली जाणारी ही टीम अर्थात चिक्या 11 जे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. अर्थात येस त्या ठिकाणी चेक केला जाईल. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवलाय. येस बॉलिंग या ठिकाणी चेक केली जाईल आणि जसा डिसिजन येईल तसा तुमच्यापर्यंत तो डिसिजन आम्ही नक्कीच कळवण्यात येईल.
येस इथे डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगलं योगदान ची मात्र गोलंदाजी करत असताना टीम संजयची आपण बघतोय. संजय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघतो. पहिल्या बॉलला आलाय डॉट, दुसऱ्या बॉलवर एक धाव खर्च केले, तिसऱ्या बॉलला निर्धाव, चौथ्या बॉलवर देखील विकेट, पाचवा बॉल देखील निर्धाव. म्हणजेच अद्यापर्यंत या षटकामध्ये खर्च केले एक धाव. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर संजय, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ह्या वेळेस मात्र अगदी मित्रमंडळी धोक्याची घंटा होऊ शकते. यस आणि त्या ठिकाणी काय घडते मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता एक धाव कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळते. आणि या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपला नाव समावेलला हे देखील पाहणं गरजेचं आहे. लखलखत्या ट्रॉफ्या ज्या मात्र मैदानाच्या बाजूला आपण बघतोय. मुख्य व्यासपीठावर खरं तर चांगलं योगदान देखील पाहतोय. दमदार स्पर्धा म्हणून ओळख या स्पर्धेची कशाळे प्रीमियर लीग 2026 पर्व हे महेश मोहिते साहेबांकडून खरं तर त्या ट्रॉफ्या देखील प्रदान केलेत. आणि ही मॅच देखील आपण बघतोय. 2 षटकाची मॅच समाप्त झाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. अद्यापर्यंत बनवायचे 18 बॉलमध्ये 51 धावा बनवल्या जातील का? 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हा प्रयत्न करतात. संघर्ष चालू आहे असं वाट. यस चांगला डिसिजन आपण बघतोय. आणि नक्कीच या ठिकाणी खरं तर 51 धावा बनवायचे. 18 बॉल शिल्लक आहेत. 51 धाव संख्येचं टार्गेट आहे. 51 धावा किरणच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का? नॉन स्ट्राईक एंडला किरण आहे आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहित. अशी जोडी हिची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग स्टार्सवर रोहितला तुम्ही पाहू शकाल. एकदा चांगला खेळाडू आहे, परंतु प्रशांत पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच वाईट चेंडूची सांगताची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. आता 18 बॉल शिल्लक आहेत. 50 धावा जमवाव्या लागतील या मॅचमध्ये. ही मॅच जिंकायची असेल तर 50 धावा देखील करावी लागेल. येस बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर यशच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल रोहित या फलंदाजासाठी. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. इथे डाऊन दी ग्राउंडचा हा फटका आणि त्या ठिकाणी फाईल लेग क्षेत्रामध्ये अडवलं जाईल. एक या धावसंख्या राहुल हरपुडे साहेबांकडून रोहित याने जर 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. खरं तर प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी जे लावलेलं पारितोषिक ना सर्व काही सांगून जातं या मॅचमध्ये. परंतु ते पारितोषिक देखील प्रयत्न करावे लागेल मिळवण्यासाठी. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवे ते उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक उत्तमने त्या ठिकाणी झेल सोडले आणि मी तर म्हणेन 2 धावा इथून कंप्लीट करत असताना 2 फलंदाज किरण आणि त्याच्या साथीला रोहितला पाहू शकाल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळते. चिक्या 11 पॅथॉलॉजी वॉरियर्स असा सामना आपण बघतोय. आणि तिसरी मॅच रिदांत 11 आणि त्याला फाईट करेल टीम हार्दिक 11 असा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येस सगळ्या मॅचकडे जिथे मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान करावी लागेल. ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करताय. आणखीन एक येतोय संघर्षमय करणारा हा चौकार. फटका फसलाय आणि इथे मित्र म्हणेन बॉल चाललाय बाडिश लॉंग ऑफ रिझन मधून. चेंडू उडवलाय. 6 धावन करता किरण ऑन फायर. 6 धावा. सिक्सर.
13 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. म्हणजे चांगली बॅटिंग करत असताना किरणला आपण बघतोय एक षटकाराला तदनंतर हलकासा पुश केला, फक्त दिशा दिले, स्टेअर केला बॉलला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आणि यस प्रतीक आणि किरणचा कमालीचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यस शेवटच्या मोमेंट पर्यंत देखील जोकिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटरटेनमेंट खरं तर करत असताना पाहायला मिळाला. प्रतीक आणि किरण सातत्य म्हटलं ना की क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. ह्या मॅचमध्ये अक्षरशः मी तर म्हणेन चांगले फाईट दिले चिक्या 11 संघाने. अद्यापर्यंत 24 धावा आपण बघतो. षटक क्रमांक 3 प्रशांतच्या विरोधात बॅटिंग चांगली राहिले. इथे एकच धाव घेतली जाईल. ऑन साईडला फटका चांगला होता, एक धाव बनले, दुसरीचा प्रयत्न नाही. आणि किरण यस सशाच्या गतीने का होईना परंतु हळूहळू धावा येणं गरजेचं आहे. असं म्हणतात ना की एक एक धावा जमवणं देखील फार महत्त्वाचं असतं. हळूहळू का होईना परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची क्षमता ठेवा. आणि ते हरवण्याची क्षमता आज खरं तर चिक्या 11 संघाला पाहायला मिळेल का. इथे धावफलक जाण पोहोचला तब्बल 25 या धावसंख्येवर. आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बडवायच्यात. येस हार्दिक 11 संघाचे प्लेयर लगेच या ठिकाणी या. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत. मॅच अजूनही संपले नाहीये. 35 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 35 ची गरज आहे. म्हणजे 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी ठोकला आणि एक नवा विक्रम नवा इतिहास या मैदानावर रचला जाईल का. अर्थात 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किरण आणि त्याच्या साथीला रोहितला पाहू शकाल. दमदार बॅटिंग केले. प्रशांतच्या विरोधात ही बॅटिंग झाली. आता 12 बॉल शिल्लक आहेत. 35 धावसंख्येची गरज आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण बघतोय अतिशय चांगले परफॉर्मन्स दाखवत असताना कशाळे प्रीमियर लीगमध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक आणि यूट्यूबद्वारे जेवढे ही मॅच पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस जाऊया मॅचकडे जिथे 12 बॉल शिल्लक आहेत. 35 धावसंख्येची गरज आहे. कशा प्रकारे 35 बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहित, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतो किरण. दोन्ही चांगले फलंदाज आहे परंतु 35 धावा बनवायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय दिलीप. यस दिलीप कातवारा गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. यस पहिला बॉल फुल टॉच आणि त्यावर प्रहार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक यस चुकी करणार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला ठोकला जातोय हा षटकार. यस यस डीजे 35 धावसंख्येची गरज होती. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 29 बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11 बॉल 29 ची गरज आहे. रोहित ऑन फायर 6 धावा खरं तर त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. आणि ते नेक्स्ट बॉल दिलीपच्या विरोधात फटकेबाजी चांगली झाल्या. प्रॉपर टायमिंग. फलंदाज रोहितचा ब्रँड अर्थात कशेळे गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये. रोहित ऑन फायर 6 धावा सिक्सर. कडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. वॉडा बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना 60 धावा जमवायच्या होत्या. उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बडवायचे 23 धावा मॅच जिंकण्यासाठी. 37 बनलेत. अजूनही मॅच संपली नाही. दोन्ही संघासाठी मॅच ऑन आहे. या मॅचमध्ये कोणता संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल ना हे देखील पाहणे फार महत्त्वाचं आहे.
इथे रोहितने कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळेल का? आणि यस यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. डॉट डिलिव्हरी अगदी परफेक्ट यॉर्कर जो बॉल मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. यस जेव्हा खरं तर पंच ऑफिशियल पंच आपण बघतोय एक सातत्यपूर्व त्यांच्या माध्यमातून न चुकता जो मात्र योग्य डिसिजन दिला जातोय. खरं तर हा बॉल 1000 रुपयांचा होता, परंतु तो बॉल डॉट आला आणि मैदानाच्या आतमध्ये एकच जल्लोष दिलीपचा मात्र केला गेला. नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल रोहितसाठी. इथे मी तर हा देखील यस डॉट बॉल. यस चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला बॉलला. जणू काही रोहितने 2 षटकार मारले. तिथे कुठेतरी असं वाटलं होतं की मॅच आता संपेल की काय, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव काढले गोलंदाज दिलीपने आणि तदनंतर मॅचमध्ये शिरकाव केलंय पॅथॉलॉजी वॉरियर संघाडे. आता उर्वरित 8 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची. 23 धावा येतील का? हा देखील डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपले रंग उधळत असताना गोलंदाज मी तर म्हणेन कमालीचं षटक. दिलीप गोलंदाजी ट्रॅकवर. असं म्हणतात ना की थोडंसं मोटिवेशन कोर्टकडे नक्कीच जाऊया. 4 आणि 8 किंवा 1-2 महिन्याच्या प्रेमापोटी स्वतःच्या आई बाबांचे प्रेम विसरून जीव देण्यापेक्षा ना त्या आईच्या मुलाला आठवा ज्यांनी वयाच्या अगदी 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अगर ताजमहल अगर प्रेम की कहानी है ना तो शिवनेरी भी एक शेर की कहानी है. प्रेम करायचंच आहे ना तर आपल्या आई वडिलांवरती करा. ते आपल्या ड्रीम पाशांना कंप्लीट करण्यासाठी कष्ट आणि मेहनत करून स्वप्ने बाजूला ठेवून आपल्यासाठी भरपूर चांगले योगदान देत असतात, संघर्ष करत असतात. एकदा रिस्पेक्ट करा त्या आई वडिलांना का त्यांच्या माध्यमातून खरं तर संघर्ष करून प्रत्येक मुलाचं स्वप्न देखील साकार केला जातो. हँड्स अप मदर अँड फादर. येस जवळ मॅचकडे 6 बॉल आणि 23ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ही मॅच 37 बनलेत. शेवटचं षटक प्रगती पथावर पाहायला मिळेल. 6 बॉल उर्वरित शिल्लक आहेत आणि 30 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे 23 धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्षमता आहे फलंदाजी करणारी टीम चिक्की 11 संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. किरण आणि त्याच्या साथीला रोहित. रोहितच्या बॅटमधनं 2 षटकार आले तेव्हा असं वाटलं होतं की ही मॅच लवकर समाप्त केली जाईल, परंतु जेव्हा गोलंदाजी केली ना दिलीपने ती अप्रतिम आणि तदनंतर कमबॅक केलंय. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रतीकला तुम्ही पाहू शकाल ज्याने बॅटिंग चांगली केली आहे. आज जे इम्प्रेस केल्या प्रतीकने ती गोलंदाजी तितकी चांगली होईल का की 6 बॉल 23 धावा बनवल्या जातील. किरण ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. येस यस त्या ठिकाणी पाहू शकाल 6 बॉल 23ची गरज आहे. पहिला बॉल इथे उंची जास्त लांबी कमी. यष्टी रक्षकाची मात्र जबरदस्त प्रयत्न चालू होते. अर्थात तुम्ही पाहू शकाल 2 धावा आल्या या बॉलवर आणि किरणला खरं तर एंटरटेनमेंट करत असताना सातत्याने आपण बघतोय किरणला 2 धावा बनले. धावफलक जाऊन पोहोचतात 39 या आकड्यावर. आता उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत. 21 बनवायचे. किरणकडे क्षमता आहे. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त करा. आयुष्यात स्वतःला खरं तर प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास ठेवावा लागेल आणि तेच साध्य करत असताना क्षेत्ररक्षकाने चुकी केले. बॉल चाललाय वाईडिश लॉंगर रिजन मध्ये. 4 रन चौकार. असं म्हणतात नाही की आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही.
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ह्या मॅचमध्ये तो इतिहास घडवला जाईल का? आज उरलेले 3 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 3 बॉल्समध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. या 17 धावा बनवल्या जातील का? 3 बॉलमध्ये 3 षटकाराची गरज आहे. 3 बॉल 17ची गरज. प्रत्येक गोलंदाजी ट्रॅकवर इतिहास घडवावा लागेल. या मैदानावर आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर इतिहास देखील तो घडवावा लागेल. आता उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल किरण. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा किरणला पाहू शकाल. एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहायला मिळेल का? प्रतीकची गोलंदाजी भरपूर चांगले राहिले आणि 3 बॉलमध्ये 3 षटकाराची गरज. यस, पहिलाच बॉल इथं उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. टोके वाढवणारे मॅच. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. 11 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 49 बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील? तमाम क्रीडा प्रेक्षक रसिकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 बॉल 11ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. आता उर्वरित 2 बॉल आहेत. त्या 2 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. षटकार येईल का? प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल महत्वाचा आहे. यस, उडवलाय उडवलाय. उंच गेलाय, भरपूर उंच आलाय. यस, कडक कडक कडक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये फंबल झालाय आणि मी तर म्हणेन झेल ड्रॉप केली जाईल. अक्षरशः हा जर षटकार झाला असता ना तर मॅच बनली असती, परंतु प्रयत्न चांगले झाले. प्रभाकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्कीच हा झेल अडवला गेला आणि तदनंतर भरपूर चांगलं योगदान पाहायला मिळालं. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना चिक्या 11 संघाला आपण बघतोय आणि 1 बॉल शिल्लक आहे. 10 धावसंख्येची गरज मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आणि 1 बॉल 10ची गरज असताना ऑन साइडला पटका दर्जेदार आहे. बॉलचा यस त्या ठिकाणी अडवला गेलं आणि वॉटर फिल्डिंग फलंदाजी क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात विजय होते. पॅथॉलॉजी वॉरियर्स टीम. सामना भरपूर चांगला पाहिला. दोन्ही संघाला इथून देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड टीम पॅथॉलॉजी वॉरियर्स आणि हार्ड लेग टीम चिक्या 11 संघ. आणि नेक्स्ट मॅच अर्थात पाहायला मिळेल हार्दिक 11 आणि रिदान 11 दोन्ही संघ लगेच तयार आहेत.